प्रस्तावना करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे आयोजक युवा उद्योजक राहुलजी लोबंदे साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचे प्रस्तावना करावे। हॅलो, हॅलो। क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव 2026 राहुल लोबंदे मित्रमंडळाच्या वतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शिंदेशाही बाणा असा कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे, मी जास्तीचा वेळ घेणार नाही। थोड्या शब्दामध्ये माझं प्रस्तावना या ठिकाणी ठेवतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर तुषाररावजी राठोड साहेब। अरे पाणी घे रे मामा। या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय ॲडव्होकेट खुशालराव पाटील उमरदरीकर, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती। या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती काय अडचणीमुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत असे आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदचे अतिमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपजी माळोदे साहेब। या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथरावजी लोहबंदे साहेब। या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून शिव मॅडमचे शिव साहेब बालाजी पाटील नागमवार साहेब, बालाजी पाटील आंबुलगेकर, संतोषजी बोंडलेवाड, सदाशिवराव पाटील, गौतमजी काळे साहेब, माजी नगराध्यक्ष गणपतरावजी गायकवाड साहेब, उत्तमरावजी चव्हाण, लक्ष्मण पाटील खैरकर, व्यंकटरावजी लोहबंदे साहेब, शिवाजीराव पाटील जाधव, लालबा पाटील शिंदे, प्रभाकर पाटील तांदळीकर। गंगाधरजी सोंडारे, मनोज कांबळे सावरगावकर, शिवाजीराव राठोड, सुधीरजी चव्हाण। या जयंती समितीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे नेते सदाशिव पाटील जाधव, हनुमंत पाटील नरोटे, हेमंत खंकरे, व्यंकटराव पाटील जाधव व मुखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले सर्व बहुजन बांधव, महिला बालमित्रांनो, खरं तर फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव गेल्या 20 ते 25 वर्षापासून या तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते। अनेक सामाजिक उपक्रमातून, समाज परिवर्तनातून, समाज प्रबोधनातून या तालुक्यामध्ये बहुजन समाजाचं या ठिकाणी परिवर्तन करण्याचं काम गेल्या 25 वर्षापासून आम्ही करत आहोत। मित्रांनो, ज्या महापुरुषाची आपण जयंती साजरी करतोय तर आमच्या डोळ्यापुढे एक प्रश्न पडतोय की ज्या महापुरुषांना आपलं आयुष्य झिजवलं या समाजाच्या उन्नतीसाठी, त्या महापुरुषांचं आपण विचारावर जयंती साजरी केली पाहिजे, हा पहिला प्रश्न माझ्या पुढे। समाजातल्या तळागाळातल्या घटकाला, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं। 5000 वर्षापासूनची गुलामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका संविधानामध्ये या ठिकाणी मुक्त केलेल्या, समाजाला उन्नतीकडे आणि शिक्षणातून समाजाला प्रगतीकडे नेण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना या भागातला बहुजन समाज
त्यांच्या विचाराला साजेल अशी जयंती साजरी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माझी विनंती राहील या कार्यक्रमाच्या माध्यमातून की बाबासाहेब आंबेडकर जयंती ही संकल्प जयंती म्हणून साजरी केली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण पहिल्या प्रथम एक शपथ घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे मूलमंत्र दिलेत ते मूलमंत्र प्रत्यक्षात आमच्या जीवनामध्ये आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. बाबासाहेब काय सांगतात की जा तुमच्या भीतीवर लिहून टाका की या देशाची शासनकर्ती जमात बनायचं. बहुजन समाजाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी विनंती करतो, बहुजन समाजाचे नेते या ठिकाणी डॉक्टर तुषार राठोड साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बहुजनाचा आमदार या ठिकाणी मिळालेला. खेड्यापाड्यामध्ये, वाडी तांड्यामध्ये कधी नाही ते विकास डॉक्टर तुषार राठोड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. हे कशाची पुण्य आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर तुषार राठोड साहेबांना या ठिकाणी आमदार होण्याचा मान एका ठिकाणी मिळालेला. एका तांड्यावर जन्माला आलेला माणूस या नगरीचा, या तालुक्याचा 3दा आमदार होते. ही लोकशाहीची सर्वात मोठी जीत आहे. म्हणून माझी विनंती राहील, युवक बांधवांनी जयंतीच्या माध्यमातून एक विडा उचलला पाहिजे. मी अभिनंदन करतो आमदार साहेब, या जयंती समितीमध्ये सर्व कारभार ह्या युवा मंडळीनं घेतलेला आहे. माझा कसलाच हस्तक्षेप नाही. सर्व कार्यक्रमाचं नियोजन, तंतोतंत प्लॅनिंग, पोस्टर, बॅनर, ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या गोष्टी या ठिकाणी युवा कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मला खूप अभिमान वाटतोय की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आपण नाचून नाही तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी वाचून साजरी करायचा आहे. एक संकल्प केला पाहिजे की ज्या महामानवाने आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांचे 4 मृत्यू बघितलेला आहे, आपल्या पत्नीलाही गमावलेला आहे. म्हणून एवढा संघर्ष ज्या महामानवीने केलाय त्या संघर्षाला कधी आम्हाला आता कमी पडू द्यायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मित्रांनो 153 देशामध्ये साजरी होते. बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिका सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणलेला आहे. जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आपल्या देशात जन्म घेतोय, त्याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीय नागरिकांना असणं आवश्यक आहे. कारण का ज्या संघर्षातून बाबासाहेब पुढे आले, मी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस शाळेत जात होते त्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं. एवढ्या जीवनाच्या सुरुवातीपासून जे माणूस पहिलीत जातो, आमदार साहेब त्याचं वय काय असेल हो, आणि पहिलीतल्या विद्यार्थ्याला जर तुम्ही म्हणितला या वर्गाच्या बाहेर बसव, त्या विद्यार्थ्यावर काय वेदना झाल्या असतील. पण त्या वेदना बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून फेडलेल्या आहेत. म्हणून आम्हाला या ठिकाणी जागृत राहावं लागणार आहे. बहुजन समाजावर पुढे खूप आव्हान आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या लेकरांना घडवलं पाहिजे. एक शपथ घ्या, महिला जास्त प्रमाणात उपस्थित आहे. महिलांना माझी विनंती आहे की मी महिलांनो, मातांनो, एक शपथ घ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी की माझ्या कुटुंबातून मी एक अधिकारी बनवल्याशिवाय बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून हे बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं जर आम्हाला अभिवादन करायचं असेल तर त्यांचे सांगलेले विचार आमच्या मस्तकात उतरणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमदार साहेब, मला एक भीती वाटते की या देशामध्ये अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण राहील का नाही या पद्धतीचं वातावरण या देशामध्ये. म्हणून अनुसूचित जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे. म्हणून आमदार साहेबांसारखे माणसं त्या सभागृहामध्ये बोलणं आवश्यक आहे आणि ते बोलत आहेत. आणि हा आरक्षणाचा लढा कायम आपल्या हक्कासाठी बहुजन समाज जागृत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर एक अजून एक विचार तुम्ही आम्हाला दिलेले आहेत की बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून थांबले नाहीत. की बाबासाहेबाला माहित होतं की माझा समाज 5000 वर्ष या गुलामीत जगलेला आहे. या समाजाला जर आम्हाला मुक्त करायचं असेल तर संविधान आरक्षणाच्या पुढे यांना एक विवेकवादी विचारधारा मिळाली पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व धर्माचा अभ्यास केला आणि येवले मुक्कामी 1935 ला बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली. काय म्हणतात बाबासाहेब? एवढ्या व्यथा आणि एवढ्या वेदना ऐकून बाबासाहेबांना एक घोषणा करावी लागली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो असून मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण का बाबासाहेब 1935 ला घोषणा करतात आणि 1956 ला त्या धर्मांतर करतात. 1935 ते 56 बाबासाहेबांना अपेक्षा होती की या धर्मामध्ये आम्हाला न्याय मिळेल, समान अधिकार मिळेल, समता मिळेल. बाबासाहेबांनी वाट बघितली पण या धर्मव्यवस्थेनं बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होऊ शकले नाहीत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन धर्माचा या ठिकाणी विचार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या सर्व धर्माचा अभ्यास केला. बाबासाहेबांकडे सर्व धर्माचे लोक आले, मुस्लिम समाजाचे लोक आले, ख्रिश्चन धर्माचे लोक आले, शीख धर्माचे लोक आले आणि बाबासाहेबांना विनंती केली, बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ. पण बाबासाहेब आंबेडकरांना
शिक्षणामध्ये 10वी मध्ये शिक्षण घेत असताना केळुस्कर गुरुजीने बुद्धभूषण नावाचं एक पुस्तक दिलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांवर 10वी पासून बुद्ध विचाराचा प्रभाव होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की या देशामधला आमचा हा खितपत पडलेला समाज यांना जर खऱ्या अर्थानं जर मुक्त करायचा असेल, मानव मुक्तीचा या ठिकाणी मार्ग द्यायचा असेल तर विज्ञानवादी विचारधारा यांना देणं आवश्यक आहे. कर्मकांडात अडकलेला समाज, रूढी परंपरेमध्ये अडकलेला समाज, अनेक अंगामध्ये बायाच्या याच्या अनेक रूढी परंपरा या मानगुटीवर बसल्यामुळं या समाजाची उन्नती होत नव्हती. म्हणून विवेकवादी विचारधारा बुद्धांची दिले. बुद्ध ह्या भूमीतले होते, भूमिपुत्र होते आणि तेच विचारधारा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धांची विचारधारा तुम्हा आम्हाला दिली. ज्यावेळेस बुद्ध धर्म स्वीकारला त्यावेळेस आमच्या समाजामध्ये विवेकवाद आला, विज्ञानवाद आला, चिकित्सावाद आला आणि चिकित्सकवरती म्हणून बौद्ध धर्माची या ठिकाणी प्रगती होत गेली आणि प्रगती होत गेल्यामुळे आज या ठिकाणी आमदार साहेब एक आव्हान उभं टाकलंय. या ठिकाणी जाती जातीमध्ये भांडण लावून अबकड लावण्याचा प्रयत्न चालू आहे. माझी विनंती राहील सर्व समाज बांधवांना, चिकित्सा करा. कारण का 59 जातीमध्ये 13% आरक्षण आहे. विभागणी केली तर किती टक्के येते? पॉइंट मध्ये आपण येता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ जे ढाचा होता ते ढाचा या ठिकाणी कमजोर होता कामा नये. म्हणून अबकडेची समीक्षा झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. पण प्रत्येक प्रगतीचे साधन फक्त आरक्षण आणि नोकरी नाही तर सम्यक वाद आणि विवेकवाद आणि विज्ञानवाद आहे. याच्यातून पुढे गेला तर तुमचा विकास होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. माझं जास्त या ठिकाणी लांबत चाललेलं भाषण संपवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आव्हान खूप आहेत. आमदार साहेब बोलतील आम्हाला. आणि एक आनंदाची गोष्ट आपल्या तालुक्यामध्ये घडलेली आहे. नुसतंच आताच महाराष्ट्र सरकारनं आमदार साहेबाच्या प्रयत्नातून मुखेड तालुक्याला MIDC या ठिकाणी मंजूर झालेली आहे. मी आमदार साहेबांचं तमाम मुखेडवासियांचं बहुजन समाजाच्या माध्यमातून अभिनंदन करतो की असंच तुमच्या माध्यमातून या तालुक्याचं सुजलाम सुफलाम होत राहो. अजून एक विनंती करतो तालुक्याच्या वतीनं की आम्ही स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या तालुक्याला साहेब रेल्वे नाही, तर तुमच्या माध्यमातून रेल्वे जर आली तर अजून तुपात साखर पडल्यासारखं होईल. एक संघर्ष समिती या तालुक्यात आपण उभं केलेली आहे. तुम्ही त्या संघर्ष समितीची सुरुवात केलेली आहे. म्हणून या तालुक्याचा विकास तुमच्या माध्यमातून होईल ही अपेक्षा करतो. विशेष राहुल लोबंदे मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खरं तर या कार्यक्रमासाठी माझा जास्त योगदान नाही आहे. मी फक्त त्यांना मार्गदर्शन केलो, पण त्यांनी जीवाचं रात्र करून हा कार्यक्रम आयोजन केला. त्यामध्ये अनिल बनसोडे, आशुतोष कांबळे, योगेश मामिलवाड, रत्नदीप नाईनवाडे, बंटी भद्रे, प्रेम कांबळे, बंटी होनवडसकर, साहेबराव सोनसळे, सुनील बनसोडे, अंत्यशोर कांबळे, समीर शेख, रितेश कांबळे, पपन वाघमारे, अक्षय वाघमारे, राहुल कांबळे, राजू वाघमारे, गौतम लिंबेकर, राजू होनवडसकर, विशाल गायकवाड, संदीप कांबळे व इतर सर्व आमच्या युवकांनी जीवाचं रान करून हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. हे सर्व यंग जनरेशनला मी पुढील कार्यात शुभेच्छा देतो. मित्र हो, येणारा काळ भविष्यामध्ये आपला संघटितपणे लढायचा काळ आहे आणि विज्ञानाच्या युगामध्ये तुमचं आमचं अमूल्य योगदान आपल्याला भविष्यात राहणार आहे. बहुजन समाजाची संघटित शक्ती अशीच येणाऱ्या काळात आपण टिकून ठेवूया आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करूया. जाता जाता युवक बांधवांना सांगू इच्छितो की व्यसनामुळे झालेली अधोगती, प्रगतीचा अडसळ मार्ग आपल्याला जर या ठिकाणी मोडून काढायचा असेल तर युवक बांधवांनी व्यसनमुक्त होणं अत्यंत आवश्यक आहे. की एक निर्व्यसनी माणूस 7 पिढ्या निर्माण करू शकतो आणि एक व्यसनी माणूस 7 पिढ्या त्या ठिकाणी बर्बाद होतात. एवढ्या भयान परिस्थिती व्यसनामध्ये चाललेला युवक या ठिकाणी वेळीच सावरावा आणि व्यसनमुक्तीकडे आपलं मार्ग सरवावे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार जीवनात आणावे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या आव्हानं पेलण्यासाठी सज्ज राहावं. सगळ्या बाबतीमध्ये आम्ही प्रगतीसाठी सज्ज राहावं एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलून मला सन्मान केलात, माझा प्रस्तावनासाठी या ठिकाणी माझं नाव पुढे केलं त्याबद्दल सर्व संयोजक समितीचं मनापासून धन्यवाद. जय भीम, जय भारत.